मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीचा प्रभावी सामना करण्यासाठी अकोट प्रशासन सज्ज झाले असून पोपटखेड प्रकल्पावर SDRF नागपूरच्या मार्गदर्शनाखाली विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून अकोट तालुका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। जिल्हाधिकारी अकोला यांच्या निर्देशानुसार SDRF नागपूर पथकाच्या मार्गदर्शनाखाली पोपटखेड प्रकल्प येथे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रशिक्षणात संभाव्य पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन घटनांमध्ये प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। SDRFच्या तज्ञांनी शोध व बचाव कार्याची माहिती देत विविध बचाव साहित्यांचा वापर, प्रथमोपचार पद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या तंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले। कार्यक्रमात अकोट शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, दहीहंडा पोलीस स्टेशन, होमगार्ड, नगर परिषद अकोटचे अग्निशमन व नैसर्गिक आपत्ती विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, वीर एकलव्य आपत्कालीन व बचाव पथक पोपटखेड तसेच पूरबाधित गावांचे पोलीस पाटील आणि सरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रत्यक्ष मॉक ड्रिलद्वारे आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधून तातडीने बचाव कार्य कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले। विशेष सहकार्य वीर एकलव्य आपत्कालीन व बचाव पथक पोपटखेड यांनी केले। मान्सून काळात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाची ही तयारी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले।